सभापती महोदय, मंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास संपूर्ण देशभरामधल्या ज्या काही CBSE सारख्या शाळा आहेत त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासला जावा यासाठी विशेष प्रयत्न करून त्या ठिकाणी सविस्तर असा हा महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या अभिमानाच्या दृष्टीने असलेली बाब प्रत्यक्षपणाने अंमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल मी त्यांचं सर्व आम्हा शिक्षक पदवीधर आणि सर्व आमच्या गुरुजनांकडून मनापासून आभार व्यक्त करतो, सभागृहाच्या वतीनं सुद्धा। परंतु सभापती महोदय, जे काही अतिशय मौलिक सूचना या ठिकाणी केलेल्या होता, चांगल्याला चांगलं म्हणणं ही आमची शिक्षकांचं कामच आहे आणि म्हणूनसाठी जिथं चुकतंय तिथं छडी मारणं हे पण शिक्षकाचं काम आहे। त्यामुळं छडी लागे छमछम विद्या ही घमघम अशी म्हण आपण पण ऐकली सभापती महोदय, पण ती छडी गेली आता दादा नवीन कायद्यानुसार। त्यामुळं आपण गुगलसारखा निर्णय घेतला, त्याचं आम्ही स्वागत केलं, अभिनंदनही केलेलं आहे, प्रवेशोत्सवासारखा स्वागत केला आणि आपला उल्लेख राहिला दादा। आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असताना की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, आणि ते अभियान आपण सुरू केलं। त्यामुळे कोट्यवधीचे बक्षीससुद्धा आपण देतोय। परंतु सभापतीमध्ये गेल्या वर्षीचं बक्षीस आत्तापर्यंत मिळालेलं नाही, निकाल जाहीर झालेला नाही। त्यामुळं सगळ्यांना अशी भीती वाटू लागली की एवढी चांगली योजना आणली आणि ते आता थांबते की काय, पैशाअभावी ती रद्द झाली की काय, असा एक संभ्रम संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये निर्माण झालेला आहे। एक त्याच्यामुळे शाळा सुधरू लागल्या, डिजिटल होऊ लागल्या, स्वच्छता होऊ लागली, रंगरंगोटी होऊ लागली आणि ते बक्षीस आम्हाला कसं मिळेल याची स्पर्धा शाळांमध्ये निर्माण झाली सभापती महोदय। त्यामुळं ते पण तातडीनं हे बक्षीस वितरण केलं पाहिजे आणि ती योजना कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे, याचं सुद्धा मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं। आणि दुसरी बाब म्हणजे आता 11:43 झाली सभापती महोदय, आपण तर इथं बसलेलोच आहोत, पण आमचे सगळे शिक्षक बंधू भगिनी असल्या थंडीचं, पाऊस आहे, थंडी आहे, तरीसुद्धा आझाद मैदानावर सभापतीमध्ये बसलेले आहेत, ते उठत नाहीत। आम्ही विनंती केली, बाहेर जे मध्ये मध्ये जात होतो दादा आम्ही, ते त्यासाठीच की त्यांना विनंती करत होतो फोनवरती किंवा आम्ही सभागृहात आहोत तुमच्यासाठी, तुम्ही उठा, घरी जा, पण ते काही सभापतीमध्ये गेलेले नाहीत। तेव्हा या निमित्तानं मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की किमान आपण आपल्या विभागाचं तरी काम करूया। आपला जो काही अनुदान टप्पावाढीचा जो प्रस्ताव असतो तो आपल्या विभागात वित्त विभागाकडे सादर करू, उद्याच्या उद्या त्यांनी नामंजूर करू द्या ना, काय करायचं आपल्याला, आपलं काम तर आपण करू, आपली जी जबाबदारी ती आपण पार पाडू। त्यामुळे जो काही टप्पावाढीचा निर्णय होईल तो होईल, ते मुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत, ते निर्णय घेतील। त्यामुळे आपला विभाग म्हणून, आपला पालक म्हणून आपण हा प्रस्ताव उद्या जेव्हा दाखल केला तर एक दिलासा सभापती मिळू शकेल। तेव्हा त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करावी आणि आपण चांगला निर्णय या ठिकाणी घ्यायचं ठरवलेलं आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो की हीच मागणी आम्ही केली सगळ्यांनी मिळून की TET जसं इतर राज्यांनी स्वतंत्र TET शिक्षकाची घेतली 13 पूर्वीच्या, तसं तुम्ही घेण्याचं मान्य केलं आहे, त्याबद्दल तुमचे विशेष आभार मी या ठिकाणी मानतोय। पण आता दरेकर साहेब तर त्यांचं नाव घेतलं की सहकार आठवतो, विक्रम काळेचं नाव घेतलं की शिक्षक आठवतात तुम्हाला सुद्धा। तसं दरेकर साहेब जरी सहकारातले असले तरी त्यांना सुद्धा संच मान्यता काय आणि त्याची दाहकता काय हे त्यांनाही कळालं। त्यामुळे त्यांनी आपल्याला सूचना केली की आपण याच्यासाठी अभ्यासगट नेमावा। आता आपल्यामध्ये विरोधाभास होऊ नये, कारण आपण विधानसभेत प्रश्न उत्तर करता, इतर राज्यमंत्री करतात। मागच्याच माझ्या प्रश्नाला 4 दिवसापूर्वी राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं किंवा संच मान्यतेत काही त्रुटी आहेत, आम्ही एक समिती नेमू, आम्ही बैठक घेऊ, अभ्यास करून निर्णय घेऊ। त्यामुळे त्यांची तीच अपेक्षा होती दरेकर साहेबांची, त्यांनी ते सुचवलं होतं की आपल्याला हे पुढं जायचं। शेवटी हे तुम्ही जसं आवाहन केलं आम्हा सगळ्यांना की शेवटी तुम्ही शाळेकडे लक्ष द्या, तसं आम्ही चांगलं व्हावं यासाठीच आमचे उद्देश आहे ना, याच्यातून काहीतरी चांगलं व्हा। आम्ही तो काय GR रद्द करा म्हणतो का, नाही, त्याच्यात बदल करा म्हणतो। तुम्ही आम्ही बसून जो विद्यार्थी हिताचा आहे, शाळेच्या हिताचा आहे, त्याचा निर्णय करण्यासाठी आपण बसलेलो आहोत। त्याच्यामुळे आमच्या सूचना विचारात घ्या, अजून कोणी शिक्षक संघटना सूचना देणार आहेत त्यांच्या सूचना विचारात घ्या, एखादा अभ्यास गट करा आणि त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ ना।
तेव्हा त्या बाबतीतही आपण या ठिकाणी निर्णय घोषित करावा. आणि ऑनलाईन प्रवेशाला विरोध आहे का? नाही. परंतु आम्ही काय म्हटलं की फक्त मेट्रोपॉलिटन सिटी सोडून ग्रामीण भागामध्ये याची आवश्यकता नाही. तेव्हा ती बाब आपण तपासून घ्या. आम्ही म्हणतोय म्हणून आमचा काय उद्देश आहे का? नाही आहे. त्याच्यामध्ये जे काही सरकारचे पैसे जातात तेही वाचतील आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला एक मोठा दिलासा मिळू शकेल, त्यांनाही विद्यार्थी मिळतील. त्यामुळे त्याही बाबतीतली आमची सूचना होती. आणि शेवटचं म्हणजे निश्चितपणानं की आता या ठिकाणी जसं दादा आपण सांगितलं की शाळा वगैरे आम्ही सगळ्या सुंदर करणार आहोत, हे करणार आहोत, तर आपण आपला जो फोकस आहे तो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद शाळेवरती आहे. तर दादा आपल्याला एक करता येईल का की शेवटी सगळं शिक्षण एका छताखाली आलं पाहिजे. काय होतं की जिल्हा परिषद शाळेचं जे काय नियमावली करतो त्याचं सहनियंत्रण, त्याच्या सगळे सेवा प्रवेश हे कुणाच्या शिक्षण विभागाचे, बदली कोण करतो? शिक्षण विभाग. परंतु त्याच्यावर ग्रामविकास विभागाचं सगळं नियंत्रण आहे. आपलं काय नियंत्रण आहे? म्हणजे आपलं अर्ध काम आणि त्यांचं अर्ध काम ताळमेळच बसत नाही ना. त्यामुळं जसं आता आम्ही विनंती केली, माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब सिनियर मंत्री आहेत, उच्च तंत्र शिक्षण त्यांनी ती मान्य केली. समाजकार्य महाविद्यालय सामाजिक न्यायाकडे होते दरेकर साहेब, आम्ही त्यांना सांगितलं विक्रमजी राईट टू रिप्लाय संपत आला. ते जे बोले तुम्ही द्या. तुम्ही आता नवीन होऊन मुद्दे जर नाही, काढला नवीन नाही, तर मग जुनाच तुम्ही वेगळी चर्चा उद्या सकाळी 8 वाजता तुमच्यासाठी लावतो. ठीक आहे, संपवतो. त्यामुळं त्यांनी समाजकार्य महाविद्यालय दरेकर साहेब त्यांच्या विभागाकडे वर्ग करून घेतली सामाजिक न्यायाकडून. तसं ही ग्रामविकास कोणी शिक्षण विभाग काढून तुमच्या नियंत्रणाखाली राहणार ना, म्हणजे एका छताखाली सगळं होईल. त्याच्यामुळं हा सुद्धा एक निर्णय आपल्याला धोरणात्मक निर्णय घेणं आहे. त्या दृष्टीने सुद्धा आपण उपाययोजना करावी अशी माझी विनंती आहे. सभापती महोदय, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा निश्चितपणे मागच्या वर्षाला त्या ठिकाणी काही तांत्रिक बाबींमुळे ते थांबलेलं होतं. परंतु मला वाटतं की काळजी करायचं काही कारण नाही. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपण पाठीमागच्या स्पर्धेमध्ये जे विजयी झाले आहेत किंबहुना येणाऱ्याही काळामध्ये ही अखंडपणे आपण ही योजना सुरू ठेवणार आहोत. आणि एवढंच नाही, जो जिल्हा संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करेल तर त्यांच्यासाठी सभापती महोदय 5 कोटी रुपयाचं पहिलं पारितोषिक, 2 क्रमांकाचं 3 कोटीचं पारितोषिक आणि 1 कोटीचं तिसरं पारितोषिक असंही आपण देण्याचा संकल्प त्या ठिकाणी योजना केलेली आहे. सभापती महोदय, ऑनलाईन ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये उलट आत्ताच्या घडीला ग्रामीण भागातल्याच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळालेला आहे. आणि आपण जर बघितलं असेल सभापती महोदय तर त्याचं नियोजन करीत असताना काही स्थानिक पातळीवरचे तिथं पण ॲडमिशन करू शकतील. एवढंच नाही तर विद्यार्थिनींचं विशेष काळजी आम्ही घेतलेली आहे आणि एक स्वतंत्र राऊंड फक्त विद्यार्थिनींच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि म्हणून अतिशय विद्यार्थ्यांनी स्वागत या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं त्या ठिकाणी केलेलं आहे. संच मान्यता समितीच्या संदर्भामध्ये जर माननीय राज्यमंत्री महोदयांनी जर आश्वासन दिलेलं आहे तर मला वाटतं की त्या आश्वासनाची पूर्ती समिती गठीत करून करण्याचं जे काही आश्वासन दिलेलं असेल तर ते निश्चितपणे आम्ही पुढे नेण्याचं काम करू. टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये सभापती महोदय विभाग अतिशय सकारात्मक आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि ते शिक्षक बंधू भगिनी आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत, ते काही आम्हाला परके नाहीत. आणि म्हणून त्यांचं दुःख सभापती महोदय आम्हाला सगळ्यांना स्पष्टपणे त्याची जाणीव आहे. आणि काळे सर, मी तुम्हाला एवढं पण सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हे आमचे शिक्षक बंधू भगिनी कुठेही वेड बिगार होता कामा नये, ते कोणाच्याही दडपणाखाली राहणार नाहीत. अशा पद्धतीने पण काही चांगले निर्णय विभागाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही करायला घेतो आहोत. आणि म्हणून टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये मला वाटतं की उद्या आपण परत माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती करणार आहोतच. आणि राहिला विषय तर मागणी नोंदवणं, त्यासाठी वित्त विभागाकडे आम्ही विभागाच्या वतीने मागणी नोंदवू की अशा पद्धतीने एवढं त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा शिक्षक बंधू भगिनी हा कुटुंबाचा जो आमचा प्रमुख घटक मानबिंदू स्तंभ आहे तो भयमुक्त कसा होईल
या दृष्टिकोनातून विभागाने अनेक चांगले निर्णय केलेले तुम्हाला दिसून येतील. सभागृहाने प्रस्तावावरती विचार केला. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी सभागृहाची विशेष बैठक सकाळी 9:45 ते 11:45 या वेळेत भरेल. सदर बैठकीमध्ये म.वि.प. नियम 92 अन्वये प्रलंबित अर्धा तास चर्चा व म.वि.प. नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा घेण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता भरेल. अहो मंत्री महोदय, आता सर्वांना जेवायला घेऊन जा.